एक होता भूलभुलैया. त्या भूलभुलैयामध्ये होते खूप सारे चीज. त्या चीजच्या मागे होते 4 छोटे छोटे जीव. 2 होते उंदीर आणि 2 होते उंदरा एवढी माणसं. त्या उंदरांची नावं होती स्करी आणि स्नीफ आणि त्या माणसांची नावं होती हॅम आणि हॉ. कसं त्यांनी त्या भूलभुलैयामध्ये ते चीज शोधलं, त्यानंतर त्यांनी ते सापडलं आणि कसं त्यांनी ते खाल्लं पोट भरून. आणि त्यानंतर मग हा प्रश्न पडला की हू मूव्ह माय चीज. बुक पूर्ण वाचायची असेल तर ही ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे खूप कमी किमतीत. सो आपण सुरू करूया या स्टोरीला. या बुकमध्ये सगळ्या मित्रांचे गेट टुगेदर होतो आणि त्या गेट टुगेदरमध्ये सगळे आपापले प्रॉब्लेम शेअर करतात, त्यांच्या स्कूल लाईफपासून ते आत्तापर्यंत जे काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि तेव्हा त्यांना कळतं की सगळ्यांच्या म्हणजे जी लोक स्कॉलर होती किंवा ज्यांची फॅमिलीजचे बिझनेस होते त्यांच्याही लाईफमध्ये तितकाच प्रॉब्लेम आहे. सो त्यांना ते कळतं. आणि त्यातला एक जो फ्रेंड असतो तो बोलतो की तू आपली एक स्टोरी सांगतो की मी एक स्टोरी ऐकली, त्यानंतर माझ्या लाईफचं पर्स्पेक्टिव्ह माझं चेंज झालं आणि ती ऐकवतो मी तुम्हाला पण. सो तो स्टोरी सांगायला सुरू करतो. तर त्या स्टोरीमध्ये मी जसं सांगितलं 4 पात्र असतात, 2 उंदीर आणि 2 माणसं. सो ती जी असतात ती ॲक्च्युली रोज एकच रुटीन फॉलो करत असतात. त्यांचा कम्फर्ट झोन तो झालेला असतो की आपण जायचं त्या भूलभुलैयामध्ये आणि स्टेशन सीवरती जाऊन तिथलं चीज उचलायचं आणि खायचं आणि पोट भरून बाहेर यायचं. सो हे त्यांचं फिक्स झालेलं असतं. सो रोज ती लोकं जातात आणि रोज आपले शूज घालतात, रोज जातात आणि तिकडनं चीज घेतात, खातात आणि बाहेर येतात. त्यानंतर एक दिवस असा येतो जेव्हा ती लोकं तिथे जातात बट तिथे ते चीज नसतं. आणि तेव्हा मग ती उंदीर तर त्यासाठी प्रिपेअर असतात. त्यांनी आधीच ते बघितलेलं असतं की हळूहळू ते चीज कमी होत चाललं आहे. सो ते मेंटली त्याच्यासाठी प्रिपेअर असतात की आता हे चीज पूर्णपणे संपणार आहे कधी ना कधी. सो ती काही न विचार करता ते जस्ट निघून जातात बाहेर की आपण पुढे कुठेतरी शोधूया. सो ते निघून जातात आणि त्यानंतर हॅम आणि हॉ येतात. हॅम आणि हॉ जेव्हा बघतात की इथे तर चीज आहेच नाही, तर मग हॅम जो आहे तो खूप शॉक होऊन जातो. तो बोलतो की इथे चीजच नाही, आता आपण काय करायचं. कारण त्यांची पूर्ण दुनिया जी असते ती फक्त चीजवरती डिपेंड असते. त्यांची स्वप्न जी असतात ती चीजवरती असतात. सो ते विचार करतात की त्यांना फॅमिली बनवायची, आपल्या एका चीजच्या घरात राहायचं आहे, अशी सगळी त्यांची स्वप्न असतात. आणि ते जेव्हा तिथे बघतात की चीज नाही आहे तेव्हा दोघंही हादरतात. आणि हॅम जो आहे तो अजिबात तिथनं हलत नाही. तो इतका रागात असतो, तो म्हणतो की मी इथून जाणार नाही, माझं चीज मी इथे डिझर्व करतो आणि मला ते कोणीही आणून देईल, असं म्हणून तो तिथेच थांबतो. त्यानंतर हॅम त्याला एक आयडिया देतो की आपण मे बी इथनं जर ही माझी दिवाळ आहे ते आपण खोदलं त्यानंतर मग त्यातून चीज निघेल. सो ती लोकं तेही खोदायला सुरू करतात. बट खोदता खोदता त्यांना कळतं की इथेही ते चीज नाही आहे. त्यानंतर मग ते निराश होऊन खाली बसतात. आणि तेव्हा मग हॉ जो आहे तो इतक्या जोरात हसतो. तो म्हणतो की आपण हे काय करतोय, आपण जे आहे एकच आपण फॉलो करतोय आणि आपण कुठेच बाहेर जात नाही आहे, आपण तिथेच आहे अजून पण. आणि तिथे आपल्याला माहिती आहे की तिथे आपल्याला चीज भेटणार नाही आहे, तरी पण आपण तिथेच आहे, म्हणून तो हसायला लागतो. पण हॅम बोलतो की मी आता बाहेर येणार नाही, कारण माझं जे आहे मला माहिती आहे की मी इथे डिझर्व करतोय माझं चीज, तुम्हाला इथे कोणीही आणून देईल. बट बोलतो की तुला यायचं तर तू ये, नाहीतर मी जातोय बाहेर. सो तो आपले शूज उचलतो आणि बाहेर जातो. आणि बाहेर गेल्यावरती त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. जसं तो भूलभुलैया असतो तो कुठे ना कुठे हरवतो, कुठे ना कुठे त्याला काहीच भेटत नाही किंवा खड्डे भेटतात, त्यात तो पडतो. सो अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स त्याला फेस करावे लागतात. आणि एका पॉईंटला तो निराश होऊन खाली बसतो. खाली बसल्यावरती त्याला हाताला चीज लागतं आणि तो तेवढ्यात खुश होतो की आता एवढंसं चीज जे आहे मला चालण्यासाठी किंवा मला हिंमत देण्यासाठी पुरेसं आहे. सो तो ते खातो आणि परत पुढे जातो. पुढे जाता जाता मग त्याला एक कळतं की तो एक मानून घेतो की मी एवढा खुश का आहे, मला चीज अजून भेटलं नाही आहे, बट मी एवढा खुश का आहे, मला मज्जा येते शोधायला. आणि तो खरंच खूप एन्जॉय करत करत ते शोधत असतो. आणि तो सांगतो की मला हॅमला हे सगळं सांगावं लागेल मागे जाऊन आणि त्याला बोलवावं लागेल माझ्यासोबत. सो तो परत जातो मागे त्याला सांगायला की चल तिथे मजा येते, तिथे आपल्याला चीज भेटेल. तो जातो बट हॅम काय ऐकणारा नसतो. तो तिथेच असतो. तो सांगतो की मी इथून हलणारच नाही, माझं चीज मला कोणी ते आणून देईल.
बट मी इथून हलणारच नाही, मला माहिती आहे मला माझं चीज इथेच भेटेल. का? कारण हेम जो आहे तो आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊच शकत नाही, त्याला यायचंच नसतं. आणि हा जो आहे तो त्याला कळालं की ते बदल झालेला आहे, सो तो आपल्या बदलला एक्सेप्ट करतो. सो एक्सेप्टन्स ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या रिअल लाईफमध्ये पण. जेव्हा आपल्या लाईफमध्ये जेव्हा पण चेंजेस होतात आपल्याला ते एक्सेप्ट करायला पाहिजे, काहीही असो. कारण चेंजेस तर होतच असतात लाईफमध्ये, आपण ते थांबवू शकत नाही. कितीही विचार केला की लाईफमध्ये चेंजेस नको, बट आपण ते थांबवू शकत नाही. सो एक्सेप्ट करून त्याला सामोरी जाऊन आपण ते पुढे जाऊ शकतो. तसंच तिथे स्करी आणि स्निफ जे आहेत दोन उंदीर, ते आपल्या चीज स्टेशनजवळ पोचून जातात आणि त्यांना तिथे इतकं मोठं चीज स्टेशन भेटतं जिथे वेगवेगळ्या टाईपचे चीज असतात. आणि ते बघून ते खूपच खुश होतात, कारण त्यांनी ती जागा, ती कम्फर्ट झोन सोडून जेव्हा ते पुढे आले, थोडेसे परिश्रम केला, त्यानंतर त्यांना ते चीज भेटलं, सो ते खूप खुश होतात. तसंच तिथनं मग हा जो आहे हेमपासून लांब जातो. तो बोलतो मी जातो आहे, तू येतोस तर ये. सो तो निघून जातो आणि परत आपल्या शोधावरती जातो. आणि तिथे तो जाता जाता दिवाळावरती एक एक थॉट लिहून जातो. आणि ते थॉट इतके छान आहेत, तुम्हाला ते वाचून खूपच तुम्ही ते रिलेट कराल लाईफबद्दल. आणि त्यानंतर या अशा खूप साऱ्या गोष्टी त्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत. तो जातो, त्याच्यानंतर त्याला तिथे ते स्टेशन दिसतं, तो तिथेच पोचतो जिथे स्निफ आणि स्करी असतात. सो तिथे ते जातात आणि तिथे त्याला ते मोठं चीज स्टेशन भेटतं, त्याला वेगवेगळ्या टाईपचे चीज भेटतात. आणि जसं सांगितलं मी, हेम जो आहे तो आपल्या कम्फर्ट झोनमधनं कधीच बाहेर येत नाही, त्यामुळे त्याला ते चविष्ट, ते वेगवेगळ्या प्रकारचे चीज कधीच खायला भेटत नाही. आणि हा जो आहे तो आपल्या कम्फर्ट झोनमधनं चेंजेसला एक्सेप्ट करून बाहेर येतो, त्यामुळे त्यांना ते चीज खायला भेटतात. सो याचं रिअल लाईफ एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की सपोज एक माणूस आहे ज्याला 10 इयर्सपासून एका कंपनीमध्ये तो कम्फर्ट झोनमध्ये आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे त्या कंपनीमध्ये, 10 वर्षापासून तो काम करतो आहे. आणि त्यानंतर अचानक त्या कंपनीला डाऊनफॉल आला, ती कंपनी बंद झाली, त्यानंतर त्याचा जॉब गेला. त्यानंतर मग तो काय करेल त्याच्यावरती डिपेंड करतं की तो कोणाला रिलेट करतं, हेमला की हॉला. जर तो बिझनेस ओपन करून मार्केटिंग काही शिकून, स्किल्स शिकून हे सगळं जर करत राहिला किंवा नवीन जॉब शोधला, तर तो आहे. सो या साऱ्या गोष्टी आपण रिअल लाईफमध्ये कनेक्ट करू शकतो. आणि खरंच ही बुक खूप छान आहे. मी याचा फक्त रिव्ह्यू दिला आहे. ही बुक वाचायलाही खूप छान आहे, खूप सिम्पल अशी बुक आहे. आणि ही बुक लिहिली आहे जॉसननी. सो साऱ्या गोष्टी शिकतो. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे की आपल्याला कम्फर्ट झोनमधनं नेहमी बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे बरं नाही, कारण आपल्याला तेव्हा माहिती नसतं, जेव्हा आपण कम्फर्ट झोनमध्ये ऑलरेडी असतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की बाहेर आपल्यासाठी काय काय आहे किंवा आपण किती ग्रोथ करू शकतो ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. कम्फर्ट झोन काही असू शकतं, तुमचं घर असू शकतं, तुमचं ऑफिस असू शकतं, तुम्ही काहीतरी दुसरं ट्राय करा कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतात आणि आपल्याला ते कळत नाही की आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये आहे, आपल्याला ती जागा सेफ वाटते. सो दुसरी गोष्ट आपण ह्यात शिकतो की जेव्हा पण आपल्यासमोर प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपल्याला हॅपी मोडमध्ये नेहमी राहायला पाहिजे. कारण आपण जेव्हा हॅपी असतो तेव्हा आपण खूप साऱ्या इमॅजिनेशन करतो आणि त्या इमॅजिनेशन चांगल्या असतात की आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केली, आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, या कॉन्फिडन्स आपल्याला बिल्डअप होतो. त्यामुळे नेहमी प्रॉब्लेम्स आल्या की सॅड न होता, निराश न होता आपण त्या प्रॉब्लेम्सला हॅपीली फेस केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ही शिकतो की जेव्हा पण आपल्याकडे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण जी आहे त्या प्रॉब्लेमला आपल्या इमॅजिनेशनमध्ये इतकं मोठं करून टाकतो की ती रियालिटीमध्ये तेवढं नसतंच. आपण त्या इमॅजिनेशनला इतकं बिल्डअप करतो की आपल्याला ती भीती वाटते. आणि या बुकमध्ये बेसिकली एकच प्रश्न विचारला आहे की असं म्हणजे तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला भीतीच नसेल कसली. सो तुम्ही भीती न बाळगता तुम्ही ते करा जे तुम्हाला आवडतं आणि तुम्ही नेहमी सतत पुढे जात राहा, आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जात राहा. हीच एक बेसिक गोष्ट जी आहे खूप छान रीतीने या बुकमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही नक्की वाचा ही बुक आणि मला सांगा तुम्हाला ही बुक कशी वाटली. आणि तुम्हाला जर ही बुक बाय भेटत असेल तर मी खाली ॲमेझॉनवरती लिंकही दिली आहे ॲमेझॉनची. सो तुम्ही लवकर जावा, बुक बाय करा आणि वाचा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही बुक कशी वाटली. खूप अमेझिंग बुक आहे, सगळ्या एजसाठी आहे ही बुक आणि सगळीजणं वाचू शकता, सगळ्या आपल्या लाईफला रिलेट करू शकतात आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आणि मला सांगा तुम्हाला ही बुक कशी वाटली, कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. असेच मी व्हिडिओ घेऊन येईन नेक्स्ट वन.